नमस्कार. पडसाद्याच्या आयच्या भागात तुमका सगळ्यांक माये मोगाचो येवकार. इश्टानो, हालींच आमी संवसारीक बायलां दीस मनयलो आणि या दिसाच्या एक्झॅक्ट एक दीस पयलीं गोंय सरकारान आपलो अर्थसंकल्प सादर केलो. तुम्ही म्हणटले ह्या दोन्हीचे रिलेशन कितें काय म्हणून. कारण तिसरे फावट गोंय सरकारान आपल्या अर्थसंकल्पात जेंडर बजेट हो कंपोनंट मांडलो. हे गोंयाक जरी नवीन असले तरी केंद्रीय पातळीचेर 2004-05 वर्साच्यान जेंडर बजेट मांडटात. तातूंत वेगवेगळ्यो स्किम्स असतात, वेगवेगळे एनालिसीस असतात. पूण ह्या सगळ्याचो खरेंच बायलांक वापर जाला काय कितें, खरेंच बायलांक ताजे फळ मेळ्ळा काय कितें, ह्या सगळ्या विशयाचेर आयज आमी हांगा चर्चा करतात. आनी ही चर्चा करपाक आमच्या मदीं हांगा 3 मानेस्त आसात. आमची पयली मानेस्त आसा डॉक्टर सीमा साळगांवकर, सरकारी महाविद्यालय खांडोळाची ती असिस्टंट प्रिन्सिपल आसात आणि पॉलिटिकल सायन्स हो तांचो विशय आणि बायलांच्या विशयाचेर खास करून त्यांचे खूब ज्ञान आसा, त्यांची स्टडी आसा. आयज तांच्या कडल्यान आमी ह्या विशयाचेर जाणून घेतली. आमची दुसरी मानेस्त आसा पल्लवीबाई साळगांवकर. पल्लवीबाई लघु उद्योग भारती हाजी गोवा स्टेट प्रेसिडेंट आसा. GCCIनी तांचो इन्वॉल्वमेंट आसा आणि एकंदर खास करून उद्योग हातून बायलांचे जे एक सक्रिय तांचो इन्वॉल्वमेंट आसता ताच्या बद्दल तांची खूप जाण आसा. आणि आमची तिसरी मानेस्त आसा सबिनाबाई मार्टिन्स, बायलांचो साद ह्या संस्थेची संस्थापक आणि एक बरी एक्टिविस्ट गोंयांतली आणि वेगवेगळ्या विशयांचेर ज्यांची खूब उक्ती मतां आमी सदांच आयकता अशी सबिनाबाई. जशें हांवें म्हळें की जेंडर बजेट हे एक नवीन कन्सेप्ट आणि ताज्या बद्दलूच आमकां म्हायती ना, ते कितें हें आमकां खबर ना. सो सगळ्यान पयलीं सीमाबाई, म्हाका तुमच्या कडल्यान जाणून घेवपाक आवडटलें की नेमकें हें जेंडर बजेट म्हणजे कितें आणि ताजो कशे तरेन बायलांक फायदो जावचो म्हणून हें सरकारान घाला बजेटान. सगळ्यात पयलीं आतां आमी पळयतात की आतां खुबशे डिस्कशन्स चलता अबावट विकसीत भारत 2047. नाव हाज्या खातीर सगळ्यात मेन कंपोनंट जो आसा पॉप्युलेशनाचो दॅट इज विमेन. आणि म्हणून बायलांचे पर्स्पेक्टीव इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे पर्स्पेक्टीव बजेटान इन्क्लूड करपा खातीर देर इज अ फिस्कल टूल that is called as gender budgeting. Now gender budgeting main hetu asa to have equitable distribution and to get equality for women. Basically कितें जाता की सगळ्या देशांनी आतापर्यंत 22 ते 23 देशांनी हो कन्सेप्ट ऑलरेडी इम्प्लिमेंट केलो गेल्लो आसा. तुवें म्हटल्या प्रमाणे इंडियन हो कन्सेप्ट 9th प्लॅनासून सुरू जालो. 9th प्लॅनान तांच्यांनी म्हणलें की एटलीस्ट 30% ऑफ द बजेट कंपोनंट शूड गो फॉर विमेन, विच वॉज कॉल्ड एज विमेन कंपोनंट प्रोग्राम. 10th प्लॅनिंग 5-year प्लॅनानसून जेंडर रिस्पॉन्सिव्ह बजेटिंग हें सुरू जालें. हातून बजेटान देर इज स्पेशल एलोकेशन विच इज मेंट फॉर विमेन. सबसिक्वेंटली 2005 ते इंडियन हाडले गेले. मागीर वेगवेगळ्या स्टेट्सांनी ते हाडले. आता तातूंत स्टेट्सांनी वेगवेगळे एलोकेशन पर्सेंटेज जी आसा ती वेगवेगळी आसा. मेघालयान बी 20% एलोकेशन आसा. गुजरातान म्हाका दिसता ऑलमोस्ट 36 or more % आसा. आणि गोंयान तुवें म्हटल्या भशेन 3 वर्सां आदी हें इम्प्लिमेंट केले गेले आसा. दो आमी एक खूब प्रोग्रेसीव स्टेट आसा, वी आर व्हेरी लिबरल फॉरवर्ड लुकिंग स्टेट, बट आमी हार्डली 3च वर्सां जाली हें इम्प्लिमेंट करपाक सुरू केलां. आणि म्हाका दिसता इफ आय गो बाय द फिगर्स, पयलीं फक्त 7.5% एलोकेशन असलें आणि आता ते 17.4% असलें लास्ट इयर. आणि इट इज जस्ट इन्क्रीज बाय फ्यू पॉइंट्स, 17.71% फॉर this budget. So I think as I said, बायलांचो पर्स्पेक्टीव बजेटान हाडप खूप इम्पॉर्टंट आसा. कित्याक सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जो आमी म्हणटा, आणि स्पेशली सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 5 टॉक्स अबाउट विमेन इक्वॉलिटी अँड विमेन एम्पावरमेंट. आणि सी आतां बायलो पयलीं वेलफेअर लायक बेनिफिशरीज म्हणून पळयताले. फ्रॉम देर वॉज दिस फ्रॉम welfare to development to empowerment, and now we are looking at women led development. And to have this women led development, it is absolutely necessary to have जेंडर पर्स्पेक्टीव इन द बजेट. बरोबर. पण हो वुमन लेड डेव्हलपमेंट जाता काय कितें? कारण जशें सीमाबाईन म्हळें की इतली पर्सेंटेज आसा आणि स्टॅटिस्टिक्स सांगता त्या प्रमाणे अरावंड 56 डिपार्टमेंट गोंयांतली, तातूंतले 345 स्किम्स ज्यो आसा त्यो ह्या जेंडर बजेटान आसपावल्या. सबिनाबाई, मुजरत तुमकां विचारन की
खूप स्किम्स आसात फाटली कितलीशींच वर्सां बायलां खातीर म्हणून सरकार स्किम्स काडटा. आतां जेंडर बजेटान वेगवेगळ्या स्किमींनी बायलांचो कंपोनंट कसो कितें आसा तेंय सरकार दाखयता. बट आर दीज स्किम्स एक्चुअली ड्रायव्हिंग टुवर्ड्स वुमन्स डेव्हलपमेंट, काय आर दीज ओन्ली सेलिब्रेटरी फॉर्म ऑफ स्किम्स जे आमी बायलांक अमूक पयशे दिता आनी तांकां सांगता हे पयशे घेयात आनी तुमी सुशेगाद रावात म्हणून. जशें सिमान सांगला की एक जेंडर पर्स्पेक्टीव बजेटान आसपाक जाय. सो जेन्ना UN वर्ल्ड कॉन्फरन्स जाले, इनफॅक्ट 4th UN कॉन्फरन्साक हांव गेले, तेन्ना महिला संघटना जगभर हे डिमांड आसले की आमी जेंडर पर्स्पेक्टीव बजेटान आसपाक जाय. कित्याक जेन्ना तूं बायलां खातीर प्लॅन करता तेंचे डिवेलपमेंटा खातीर, सो तेका बजेटरी प्रोविजन आसपाक जाय. ओके, आनी सो दीस डिमांड तो तेन्नाचो, पूण आतां इतलीं वर्सां लागलीं आमकां गोंयान इम्प्लिमेंट जावपाक. आतां जेन्ना आमी जेंडर पर्स्पेक्टीव म्हणटा आनी आमची आतां सांगताले की आमची संघटना बायलांचो साथ ह्या वर्सा 40 वर्सां कंप्लीट करता आनी आमचो हेतू सदांच आसता की टू पुट जेंडर ऑन दी अजेंडा. ओके, सो जेन्ना आमी म्हणटा जेंडर ऑन दी अजेंडा म्हणजे की हर एक क्षेत्रान जो एक वुमन्स पर्स्पेक्टीव आसपाक जाय. ओके, की जेन्ना खंयची नीती जाता आमी फक्त कितें चिंतता की वायलन्स जाले की दीस इज वुमन्स इशू, आनी बाकीचे जे आसा तेजे आमी उलयतना की डिस्क्रिमिनेशन एट द वर्क प्लेस, मागीर एक्सप्लॉयटेशन जाता, मागीर पगार सारको मेळना, मागीर पयशे जर समज तूं खंयचे लोन काडपाक गेल्यार तुका मेळना, तुका घराचे तूं दो यू हॅव इक्वल प्रॉपर्टी रायट्स, तुका तर आतां घराचे बद्दल रिपेर सुद्दां करपाक गेल्यार तुजे घोवाचें परमिशन हाड म्हणटा. आनी हर एक क्षेत्रान तो वुमन कंपोनंटूच ना. मिन्स इवन दो वुमन हॅव रायट्स, आतां लॉ चेंजीस जाला, पूण इम्प्लिमेंटेशन करता आसतना तें दिसना आनी हें जावपाक जाय. ओके, सो एक म्हणटा ती आमी स्किम्स आनी एक म्हणटा तो पर्स्पेक्टीव. आतां म्हाजे हिसपान की वायलन्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग वीच यू हॅव टू एड्रेस. कित्याक बायलो आतां कित्याक फाटीं करता, कित्याक बिकॉज ऑफ वायलन्स. ओके, घरान डोमेस्टीक वायलन्स, डिस्क्रिमिनेशन, एक्सप्लॉयटेशन, हे दीस होल कंपोनंट, सोशल कंपोनंट हे तर काडले जाल्यार तुम्ही म्हणजे मेन अँड विमेन विल वॉक शोल्डर टू शोल्डर. इट इज दिस फॅक्टर दॅट brings women back. So this is the main component which has to be addressed. आणि म्हाका दिसना हे कंपोनंट अड्रेस केला. आनी हांव कित्याक सांगता हे बजेटान स्किमाचे मागीर येता की जेन्ना आमी आतां वायलन्स म्हणलें न्ही, वेदर इट इज वायलन्स, फिजिकल वायलन्स एट होम, सेक्शुअल वायलन्स ऑन द स्ट्रीट, ऑल कायंड्स ऑफ वायलन्स. ओके, मेंटल वायलन्स, ते आमी म्हणलेले की हर एक तालुकान एक सेंटर आसपाक जाय. वो आमचो डिमांड आसलो. एक सेंटर आसपाक जाय की विमेन कॅन गो फॉर हेल्प इमिजिएटली. ओके, तो आजून पासून जालो ना. सो आमी जेन्ना बजेटींग करता तर विमेनाक तो रिलीफ मेळना, कितें फायदो. ओके, अशें करून करून आमकां 10 वर्सां लागलीं विमेन पुलीस स्टेशन सेटअप करपाक. 10 वर्सां मिन्स फायट करून 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 हे स्कीम ते स्कीम, हांव ते हिस्ट्रीन वचना, पूण 10 वर्सां लागली. मागीर निर्भया जातकूच ते वन स्टॉप क्रायसीस सेंटर म्हणून येयले. ते हांगा कितें म्हणटा ते नॉर्थ गोवा एक आनी साऊथ गोवा एक, पण एनजीओक दिले. देयर वॉज नो बजेटरी एलोकेशन. अजून पासून ते वन स्टॉप क्रायसीस सेंटर पयशांक रडटा की पयशे अजून येवना. आतां सरकारान ते काडला ह्या वर्सा आनी ते आपणा घरा ते प्रोटेक्ट आमचे ते चायल्ड वेलफेअर कमिटी बी बसतात थी मेरशे व्हरून दवरला. नॉन ॲक्सेसिबल. ओके, डोमेस्टीक वायलन्स ॲक्ट आसा. ओके, तितून अंडर डोमेस्टीक वायलन्स ॲक्ट तुका प्रोटेक्शन ऑफिसर अपॉयंट करपाक जाय. तो प्रोटेक्शन ऑफिसर पयलीं पयशे घालचे पडटा म्हणून BDO ती रिस्पॉन्सिबिलिटी. सो ऑल द 11 BDOs वर मेड प्रोटेक्शन ऑफिसर. आतां BDO जेन्ना पंचायतीची रिस्पॉन्सिबिलिटी हे ते आसा, ऑलरेडी ओव्हरबर्डन. हाऊ दे लिसन टू अ ग्रीव्हन्स ऑफ अ वुमन. सो ते आमी एव्हरी इयर वी आर मेकिंग डिमांड्स आयकुना. आनी मागीर लास्ट इयर म्हणजे UNचे प्रोग्राम जाता न्हू तेन्ना आमी वी आर वोकल, वी विल से हें जावना तें जावना, वील डू म्हणटा. सो दे अपॉइंटेड प्रोटेक्शन ऑफिसर. पूण कितें केलां आतां 4 प्रोटेक्शन ऑफिसर अपॉइंट केला आनी एक प्रोटेक्शन ऑफिसराक 3 तालुका दिल्या. सो वी हॅव गॉन फ्रॉम बॅड टू वर्स.
नाही, नाही. Okay, so this is with Hmm. regard. So my thing is, if you remove violence, Hmm. if you remove violence, then women will progress. Yeah. Now Yeah. I'll I'll- talk to her, and then we'll come to the other. पल्लवी schemes. बाय, एक गजाल जी आम्ही सदांच आयकता, देर आर लॉट ऑफ थिंग्स दॅट म्हणजे आता तांणी म्हळें तशें वायलन्स आसा किंवा कितलेशेच फॅक्टर्स आसा जे बायलांक फाटी ओडटात. आनी एक गजाल आमी पयलींच्यान आयकतात की बायल जर अर्थीक दृश्ट्या सक्षम जाली, फायनान्शियली केपेबल जाली, जाल्यार लॉट ऑफ प्रॉब्लेम्स वील सॉल्व. यू डील वीथ वुमन डे इन एंड डे आउट, दे आर इन टू स्मॉल स्केल इंडस्ट्रीज म्हणया, ते आपले कितें तरी सुरू करपाक. सो हे जे जेंडर बजेटींग जाता तातूंत तुमकां दिसता की हेज दीस प्रॉब्लेम ऑफ एटलिस्ट फायनान्शियल सेक्युरिटी ऑफ अ वुमन इज डेल्ट वीथ, आनी खंय तरी तांणी मुखार सरचें, तांकां ती फायनान्शियल सेक्युरिटी मेळची म्हणून ह्या बजेटान कितें आसा काय कितें, किंवा ह्या जेंडर बजेटाचो तो कंपोनंट आसा काय कितें? हय ॲक्च्युली पळोवपाक गेलें जाल्यार ही बजेट इज व्हेरी स्ट्रॉंग फॉर MSMEs अँड वुमन ऑन्टरप्रेन्युअर्स. आतां गृह हे आसा, गृह आधार एक स्कीम आसा जी ताचें अलोकेशन ह्या वर्सा वाडयलां. ताचे मागीर लाडली लक्ष्मी आसा, ताजोय एलोकेशन वाडयलां. ताजे मागीर लॉट ऑफ न्यू स्कीम्स आर देर, लायक एक्सपोर्ट इन्सेंटीव वीच इज कॉमन टू बोथ द जेंडर्स. ताजे मागीर हे MSME इनोवेशन आसा. ताजे मागीर SVEPs स्टार्टअप in villages जे clusters, farming clusters and others, entrepreneurship at the village level. Okay. That is unique because it is in all the talukas at present. So ते एक आसा. ताजे मागीर खूब entrepreneurship schemes आसा. ताजे मागीर आय थिंक देर इज ITI स्किलिंग म्हणून स्टार्ट केला. ओके. So there is fees waiver for at least for 1,000 women in different ITIs. ताच्या मागीर पायलट्सांक फायनान्शियल स्कीम दवरला where they will give financial help for the lady Women pilots. pilots. Self help ग्रुप्सांक म्हाका दिसता 50 crores हे दवरला फायनान्स where they'll be given loans, bank loans. So empowerment is happening samke from the government side. There's a lot of help and a lot of empowerment help happening. ताच्या मागीर I have seen in close quarters, I've been working with DRDA and I've been working with women and child. So schemes खूप आसा आणि implementation also is very good at the ground level. Okay. आता इवन सरस रिसेंटली जाल्ले ते Right. ऑलमोस्ट 500 वुमन ऑन्टरप्रेन्युअर्स आणि वेगवेगळे तरेचे प्रॉडक्ट्स, तरेचे प्रॉडक्ट्स दे आर मेकिंग अँड सेलिंग. सो एम्पावरमेंट जाता प्लस तांकां प्लॅटफॉर्मूय दिता, मार्केट प्लॅटफॉर्म वेर ते आपूण विकू शकता आपले प्रॉडक्ट्स. आणि आता गव्हर्मेंटचे पुश आसा ह्या बजेटान की स्किलिंग करपाचे. सो ते खूप स्किलिंग ऑपॉर्च्युनिटीज दिला तांणी. आणि इवन आता MSME फॅसिलिटेशन हे केला. दे आर इनफॅक्ट खूप लेडीज ज्यांचे बिझनेसेस आसा तांकां सांगला की फॉर्मल तुम्ही उद्यम आधार घ्यात आणि फॉर्मली तुमचे एंटरप्राइजेस तुम्ही रजिस्टर करात. एकदा तुम्ही MSME रजिस्टर्ड जाली तुमकां मागीर खूप बेनिफिट्स जे सेंट्रल गव्हर्मेंट दिता, स्टेट गव्हर्मेंट दिता ते तुम्ही घेऊ शकता. आणि तातूंत तुम्ही आता कितें जाता, आता इफ यू सी द हिस्ट्री गोंयाचे ऑन्टरप्रेन्युअर्स पळयल्यार दे आर मोस्टली मायक्रो. तांकां स्केल अप जावपाक जाय, मायक्रोच्यान स्मॉल जावपाक जाय, स्मॉलाच्यान लार्ज जावपाक जाय. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट आमी जे आता गव्हर्मेंटान फोकस करपाक जाय. त्या खातीर एक्सपोर्ट इन्सेंटीव घातला जातून भितर 4 लाख फॉर 2 years दिता अँड बजेटरी थंय एलोकेशन केल्लें आसा. सो हे सगळे गव्हर्मेंटचें कितें काम, गव्हर्मेंटचें काम इज गूड इकोसिस्टम दिवपाचें तुमकां. आनी आमचें काम की आमी ते इकोसिस्टम चे फायदो घेवन फुडें सरपाचें आनी आमचो बिझनस वाडोवपाचो. सो सगळ्यांक काय गव्हर्मेंटची नोकऱ्यो मेळूंक शकना. सो त्या खातीर हे प्रायवेट एंटरप्रायज, सेल्फ एम्प्लॉयमेंट जे म्हणटा ते गव्हर्मेंटचे ताजे हे आसा स्किलिंग करप. आता इंडस्ट्रीचो आमचो बिगस्ट प्रॉब्लेम आमकां स्किल्ड वर्कर्स मेळना. सो लोकांक स्किलिंग करप, वर्कशॉप करप, कॅपॅसिटी बिल्डींग करप, हे सगळे आमी इंडस्ट्री असोसिएशन्स आतां आमी लघु उद्योग भारती, GCCI नाल्यार SOCHM, बाकीचे जे CII बी इंडस्ट्री असोसिएशन्स आसा, आमी खूप प्रोग्राम करता. 2 गोष्टीच लागता. एक म्हणजे अवेअरनेस असपाक जाय. गव्हर्मेंटचे स्किमी असली जायना, इट विल रिमेन ऑन पेपर. सो ते पेपर पासून लोकां भितर अवेअरनेस असपाक जाय की ही स्किमी आसा. आमी एक स्टडी रिपोर्ट केल्लो, तातूंत भितर लोकांनी खुबशे लोकांनी सांगले अराउंड 70% की आमकां स्किमीत खबर ना. पण आमी जेन्ना हे वर्कशॉप करता न्ही तेन्ना तुमी एटेंडू करपाक जाय, तुमकां कळपाक जाय ती स्किमी कितें आसा ती. न्यूजपेपर वाचपाक जाय, ऑनलायन पळोवपाक जाय. आतां सगळी स्किमी ऑनलायन आसा. ऑनलायन पळयात की कसली स्किमी आसा, ती स्टडी करात. आनी मागीर आपल्याक आतां बायलांक आतां कितले 10 up to 20 lakhs आतां वाडयला. कोलॅटरल फ्री लोन्स मेळटा. ते तुमकां सपोजींग एक बरो बिझनस आयडिया आसा जाल्यार तुमी ते लोन्स घेवन
ते मागीर तुमचे बिझनस स्टार्ट करू शकता. हं. ही सगळें तुमकां कळपा खातीर पयलीं अवेरनेस आसपाक जाय. हं. अवेरनेस फर्स्ट आनी मागीर तुमकां स्किमी घेवन यू कॅन प्रोसीड फर्दर. Right. सो गव्हर्मेंटचें काम ती करता, ती हं. आमकां गुड इकोसिस्टम दिता. हं. आमचें काम आमी ती स्किमी घेवन वी मस्ट वर्क टुवर्ड्स सेल्फ एम्प्लॉयमेंट. सीमाबाई हाऊ मेनी पीपल तुमचे कडेन स्टडी आसा कितल्यो बायलो बेनिफीट जाल्यो त्यो हे स्किमींतल्यान? हय, अनफॉर्च्युनेटली आतां बायलां पयलीं जाल्यार दॅट्स वॉट आय टोल्ड यू की मायक्रो हातून आसा चड. हं. दे डोंट स्केलिंग तांचे समहाव जायना विच हं. गव्हर्मेंट इज ट्रायंग रायट नाव. सो इट इज एक्झॅक्टली दॅट वॉज माय क्वेश्चन की आय विल आस्क सीमाबाई अँड देन सबीनाबाई कॅन ऑल्सो गट की हो इकोसिस्टम सरकार तयार करता पूण आमच्या कडेन एक हिस्ट्रीन एक सिस्टम दिल्लो आसा जो सिस्टम सांगता की बायलांनी घरातली सगळी कामां करपाक जाय, बायलेन शी इज द केअर गिवर अँड देर आर लॉट ऑफ थिंग्स दॅट बर्डन वुमन पर से, जाका लागून बायलो भायर सरून काम करतना सुद्धा किंवा आपले कितें तरी सुरू करता आसतना सुद्धा तांच्या कडेन अजून पांयान ते सापळे आसात. सो हे सापळे किंवा हे टॅबूज डील करपा खातीर सरकारान कितें करपाक जाय काय कितें. अँड सेकंडली लेट्स से की एक सर्टन पर्संटेजांतल्यान बायलो भायर सरतल्यो तरी आसतना जाल्यार तांच्या खातीर केअर गिवींग सिस्टम्स लायक फॉर एक्झाम्पल ल्हान भुरगीं असतात तांच्या खातीर डे केअर सिस्टम किंवा जाणट्यां कडेन युजली बायलोच पळयतात, दे आर सपोज टू लूक आफ्टर देम, जाल्यार हे जर ऑप्शन बायलेक ना इफ शी वॉन्ट्स टू कम आउट अँड डू समथींग जाल्यार तो एडिशनल सिस्टम की वी हॅव आय एम नॉट सेइंग ओल्ड एज होम्स बट केअर गिवींग सिस्टम फॉर एडल्ट्स मे बी अशा तरेचो सिस्टम तयार करपाची जबाबदारी सरकाराची ना काय कितें आनी वेदर बजेटरी प्रोविजन ह्याय गजालींक आसूंक जाय काय कितें. ओके, सगळ्यात पयलीं म्हाका दिसता वॉट यू आर पॉयंटींग आउट अँड वी ऑल आर एक्चुली सेईंग इज बरेच फावटी बायलांचें कॉन्ट्रिब्युशन जें आसता तें इनफॉर्मल सेक्टरान आसता आनी इट गोज अननोटीस. बजेटान बरेच फावटी तें इन्क्लूड केलें वचना. इवन नाव दो वी आर सेईंग जेंडर रिस्पॉन्सिव्ह बजेटींग ह्या बजेटांनी इनफॉर्मल म्हणजे एक्चुअली स्टडीज हॅव शोन दॅट इन 24 hours बायलो 6 to 7 hours जे काम करता ते गोज अनरेकग्नायज आणि दादल्यांचे इट्स हार्डली 1.5 to 2 hours एट द मॅक्स. सो that is one problem. Now second problem is what, and I think even Sabina somewhere has that, बायलांक कितें जाता की they themselves start undervaluing their own contribution. Now आणि हळूहळू कितें जाता they start internalizing that particular thing, and as a result of which even though we say ki so many schemes are there and I agree that जनरल नोशन इज की बायलांनी फुडें येवपाक जाय आनी तांच्यांनी ते स्किम्स घेवपाक जाय. इट्स बट समटायम्स इट मे नॉट बी एज सिंपल एज दॅट बिकॉज दॅट अंडर व्हॅल्युएशन अँड इंटरनलायझेशन पुशीस द वुमन बॅक रादर दॅन पुशींग इट फॉरवर्ड. सो म्हाका दिसता ताज्या खातीर एक पुश आसपाची खूब गरज आसा. तुवें आतां म्हणलां तशें की 56 डिपार्टमेंटांनी ऑलरेडी जेंडर बजेटींग हें इन्क्लूड केल्लें आसा. हाजो अर्थ कितें की प्रत्येक डिपार्टमेंटान एक विमन सेल आसतलें जे विच विल लूक एट वॉट कुड बी दॅट डिपार्टमेंट डू as far as women are concerned. Right. So I think from that perspective, if each department puts up their own proposals from that, taking women into consideration, it could give that push which we are talking about. Now, quantum leap je ami expect karta, that cannot happen suddenly. Yeah. One of the things is like थोड्या देशांनी आता actually AI आसा. AI चे algorithms प्रत्येक दिसान चेंज जाता. पण बरेच फावटी AI सुद्धा विमन फ्रेंडली नसता. सो आता जर आम्ही म्हटलें आता फॉर एक्झाम्पल बायलांक लोन्स मिळू शकतात कोलेट्रल आय मीन without even having assets. First of all, they will look at the assets because I don't think anybody will give loans if they are not sure that the loan will be repaid. So, and which is economics, right? So, many a times what happens, AI कितें करता, आता सपोज आमी मॅन्युअली जर 10 एप्लिकेशन स्क्रुटिनायज करताली, AI scrutinizes 100 applications, but there are certain parameters which it follows. So बरेच फावटी कितें जाता बायलांचे because they don't own anything, त्यांचे एप्लिकेशन्स भायर पडटा. So it is very important that we look at from this perspective that we need to change that AI. For that again we have to look at gender responsive budgeting. So these angles, and most important is like even like
इवन 1991 म्हाका दिसता वेनेझुला व्हिएना आय डोंट नो इन वन ऑफ दीस प्लेसीस तांच्यांनी ऑलरेडी बायलांचे एक्सेसिबिलिटी लक्षांत घेवन तांचे इन्फ्रास्ट्रक्चर्स तेन्ना चेंज केल्ली. बरोबर. आता तशें आमी खंय तरी बजेटान इन्क्लूड करपाक जाय. उदाहरणार्थ जेन्ना बायल सकाळची भायर सरता तेन्ना ती डायरेक्ट कामाक गेली परती आयली अशें नसता. ती स्कुलान भुरग्यांक ड्रॉप करतली, ताच्या उपरांत ती शी मे गो टू मार्केट, शी वील डू सम मार्केटिंग, देन शी मे गो टू एज यू सेड टेकिंग केअर ऑफ द एल्डर्स, सो मेडिसिन हाडूंक वतली, मागीर आनी खंय वतली, मागीर आनी खंय वतली, हांगा वतली. सो हे सगळे एक्सेसिबल करपा खातीर दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट पार्ट ऑफ जेंडर रिस्पॉन्सिव्ह बजेटिंग. And after everything, I would say, everything will depend on our mindsets. Suppose आयवरी टावरान बसून बायलांक ज्यो मेन स्टेक होल्डर्स आसात तांकां जर घेनासतनाच जर डिसायड केलें की बायलां खातीर कितें बरें आनी कितें वायट, आनी बाबा हें तुका घेन, हें तुका घेन, हें तुका घे अशें म्हणलें जाल्यार आय थिंक इट डजंट सर्व द पर्पज. सो आय थिंक बायलांक स्टेक होल्डर असल्यामुळे तांकां विचारान घेवप आनी तांकां विचारप आनी ताजेर खूब डिबेट्स आनी डिस्कशन्स करप. जायना अशें म्हणना हांव, देर आर दिस, बट मेनी अ टायम्स दीस डिस्कशन्स आर पोस्ट बजेट. So probably we will have to motivate to have these discussions even before, maybe 3-4 months before, and then actually give a black and white kind of report that this could be something that could Sabina, like you said की तुम्ही 40 वर्ष झाली ही संघटना चलयता. हॅव यू बीन टेकन इन टू कॉन्फिडन्स? आणि हे स्ट्रक्चरल चेंजेस म्हणजे भायर कित्याक वचया? आय सी इन केरला, वेन आय विजिटेड केरला, प्रत्येक इवन हॉटेलान म्हाका एक थंय पाळणो दिसलो, फिडिंग रूम दिसलो. सो अशें न्ही की ह्यो गजाली जावंक ना. ह्यो स्ट्रक्चरल चेंजीस करप शक्य आसा. आनी गोंय आमी इतली प्रोग्रेसिव्ह स्टेट म्हणटा, हांगा कित्याक जावप शक्य ना? हांगा जेंडर तर तुवें म्हणलें बायलांचे प्रॉब्लेम, म्हणजे ते सगळे ते बायलांचे प्रॉब्लेम म्हणजे ताका तशें पळयता. बट इट इज साऊंड इकॉनॉमिक्स. आमी तर आमची इकॉनॉमी बायलांक घेवन केली, मिन्स रेकग्नायज हर वर्क. ओके, आतां आमी कपडे धुता, कितें म्हणटा, रांदता, ऑल दीस आमी भायर दिले जाल्यार ताका पयसो आसा. ओके, घरान तर बायल काम केली जाल्यार ताका कोण व्हॅल्यू दिना. सो वी शूड स्टार्ट बाय गिवींग व्हॅल्यू टू विमेन्स हाऊस वर्क. ओके, दुसरी गोष्ट म्हणजे की आमी जेन्ना इकॉनॉमिक पॉलिसीज करता, आमचे सेक्शन्स आसा. एक होल लॉट ऑफ विमेन आमचे इलिटरेट आहा, तांकां वाचपाक येना, सगळे अंगुठात. आमी म्हणटा लिटरसी, फूल लिटरसी ना. आमी पळयता कित्याक तांकां तर फॉर्म सुद्दां भरपाक जाय जाल्यार आतां आमच्या प्रोग्रामाक बायलो येता, ती नांवांक सुद्दां बरोवपाक तांकां त्रास जाता. नांव आमकां बरोवचें पडटा आनी ती मागीर A B कितें त्या इनिशियल करता, ती सायन करपाक शिकता. पूण हे जे आमचे जे एक कितें देखावो आमी दाखयता की आमी लिटरेट, इट इज नॉट ऑन द ग्राउंड, इट इज नॉट लायक दॅट. ओके, फॉर स्टॅटिस्टिक्स इट्स ओके, सिग्नेचर करपाक येयली म्हणून आमी लिटरेट जायना. सो दॅट इज वन सेक्शन. मागीर आमची स्टुडंट पॉप्युलेशन आसा, आमची शिकलेली भुरगीं आसा. आतां गर्ल्स आर गेटिंग एड्युकेटेड, सर्टन स्किल्स आर बीइंग डेव्हलप्ड, but for them the kind of jobs that have to be there, right, that is not happening. Okay, so there's one big section. So आमी जेन्ना लोन आनी हे बी जेन्ना म्हणटात बिझनेस, which class are we talking about? So this is also, there is an educated class. Okay, now आमी दोन्ही सेक्शना बायलां कडेन आमी काम केलां. आनी जे कोण बिझनेस क्लास फॅमिलींतले येता ते घरांतूच शिकता हाव टू डू बिझनेस. ओके, सो दीज टू सेक्शन हांव उलयतां. सेल्फ हेल्प ग्रुप आमी ऑब्जर्व केला. सेल्फ हेल्प ग्रुप तांकां उमके पयशे दिता. आतां दे ओन्ली टेकिंग लोन्स. ओके, ते सगळे कॉन्ट्रिब्यूट करता आनी एकट्याक दिता. आनी कितें, म्हाजे घोवाक कितें घेवपाक जाय आसलें, म्हाजे घराचें रिपेरींग जावपाक जाय आसलें, ऑर समथींग, एंड देन दे आर पेईंग बॅक. सो जे इकॉनॉमी आमी जेन्ना म्हणटा हेंकां एम्पावर करपाक, तांकां ब्रेड, तांकां डेली जेवण मेळना ते इनकमांतल्यान. सो स्कीम आसा, पूण ती स्कीम इट डजंट गिव देम अ लिवींग वेज. एंड दॅट इज वेर वी, आमी स्कीम केली, आमी बायलां खातीर हे केलें म्हणटा, बट त्या पयशांनी जे कितें आमी एक्टिविटी करता त्या सेल्फ हेल्प ग्रुपान, तांकां आतां आमी स्टॉल घातले म्हणलें, ओके, आमी तांकां मार्केटींग प्लॅटफॉर्म दिले. हांव न्ही, वन्स इन अ वे. सो तेंचे डेली पॉट तितून भरना. सो आमी जेन्ना एम्प्लॉयमेंट क्रिएट करपाक जाय जाल्यार आमी, दे हॅज टू बी अ लिवींग वेज. आनी करपाक जायना अशें न्ही, हर एक क्षेत्रांत. जशें आमी म्हणलें आतां एग्रीकल्चर आसा, आमची इंडस्ट्री आसा.
सो एवरी सेक्टर यू मस्ट फोकस. तांकां फक्त आमी रांदपाचे आनी सोईंग आनी असले सोडून बाकीचे. आय गिव यू वन एग्जाम्पल. एनर्जी सेक्टर, आतां आमी LPGचे बद्दल उलयताली. एनर्जी सच अ बिग क्रायसिस. बट दिस नॉन रिन्यूएबल, बिकॉज दॅट्स माय सब्जेक्ट, सो आय कॅन स्पीक की नॉन रिन्यूएबल सेक्टरान आमी पळयलां की खुबशे देशांनी, ओके, आउटसायड बांगलादेश, नेपाळ, दे आर वर्किंग ऑन सोलर, okay, non-renewable, and women are making those things. So why are we only restricting ourselves to this? So jenna amchi energy sector asa amche department, why can't we do solar thing and engage women? They will learn. I'm just giving an example. So we need to think out of the box. We need to apply our minds and work in that direction. पल्लवी, तुम्ही जशें म्हळें की तुमी बरेचशे वर्कशॉप्स करताय हे सगळे अवेरनेस क्रिएट करपाक. सो ह्यो चॅलेंजीस तुमकां फेस करच्यो पडटा काय कितें, की आतां जशें सबिना मॅन म्हळें की लिटरसीच ना, बट ताज्या फुडलो स्टेप फायनान्शियल लिटरसी. सो फायनान्शियल लिटरसी येवची म्हणून वर्कशॉप करपाची गरज आसा काय कितें? बिकॉज दीज आर सम ऑफ द स्टेप्स. म्हणजे आमी लोन दिता खरें, बट तो लोन कसो यूज करप किंवा त्या लोनाचे फायनान्शियल डायनॅमिक्स कितें. एंड सेकंडली एक मुद्दो जो तांणी उपरासलो की यंग भुरगीं येतात काय कितें. डू यंग गर्ल्स सी दीस एज एन ऑपॉर्च्युनिटी, काय ती बी अजुनूय जॉब्सांच्याच भितर अडकल्ली आसा. एंड इज देर एनी फोकस इन पर्टिक्युलर ऑन दीस यंग पॉप्युलेशन विच इज देर इन गोवा एंड विच इज सिकींग जॉब्स एंड फायनान्शियल सेक्युरिटी? ओके, सो फर्स्ट थिंग हांव सांगता की ती उलयताली अबाउट सिंग. सो गव्हर्मेंटचो एक फोकस आसा ऑन 11,000 लखपती बायलांचे, लखपती दीदीस. सो आय हॅड मेट दॅट डे एक लखपती दीदी, आनी ती सगळे 1 लाखा वयर इनकम, आनी दे वर टेलिंग की ग्रासरूट लेवलाचेर, बिकॉज DRD आय एम क्लोजली वर्किंग विथ, आनी ताणें खूब बरें काम केल्लें आसा एट द ग्रासरूट लेवल. खूब बायलां आतां 11,000 आमी समज जाली जाल्यार एम्पावरमेंट आनी तांकां इंडिपेंडन्स मेळटा, फायनान्शियल इंडिपेंडन्स मेळटा. प्लस हे जे MSMEचो एक स्कीम आसा वेर 20 lakhsचे कोलेट्रल फ्री लोन आसा. सो सपोजींग तूं रजिस्टर्ड MSME आसा, उद्यम आधार रजिस्टर्ड MSME, सो विदाउट कोलेट्रल एवरी बँक हॅज टू गिव. प्लस हांव ते मिटिंगूय अटेंड करता RBIची. सो सगळ्या बँकिंग आर हेल्ड अकाउंटेबल. सो इफ यू आर रजिस्टर्ड एंड इफ यू हॅव युअर पेपर्स इन प्लेस, ऑफकोर्स इफ यू हॅव एवरीथिंग, सगळें सारकें ना जाल्यार कित्याक कशी दितली ती. सो ते सगळे इफ यू हॅव युअर पेपर्स इन प्लेस तांकां दिवपाकच जाय. एंड एज फार एज स्टुडंट्स गो, हांव खूब कॉलेजींनी उलयलां. समथींग व्हेरी युनीक अबाउट देम. हांव नॉर्मली आतां आय एम अ ऑन्टरप्रेन्युअर, मागीर बेकरी बी आसा. सो म्हाका सांगता ती स्पीक अबाउट ऑन्टरप्रेन्युअर जर्नी, तांकां हे करपाक एनकरेज करपाक. आनी व्हेरी फनी, मी 1 वराचें स्पीच उलयलें की मागीर एंडाक विचारता हाऊ मेनी ऑफ यू वॉन्ट टू बिकम ऑन्टरप्रेन्युअर्स. 5% सुद्दां हात वयर काडना. सो आय एम लायक 1 वर उलयलें कितें हांव म्हणून. सो तांकां ते सगळे जाणां जॉब्सा फाटल्यान आसा. कोणाक स्वताचे बिझनस स्टार्ट करपाक, आतां लॉट ऑफ थिंग. हांवें आतां हालींच हांगा श्यामप्रसादान व्हडलो प्रोग्राम अटेंड केला जेन्ना गव्हर्मेंट तांकां एनकरेज करता टू स्टार्ट. सो इट्स लायक टेकिंग द हॉर्स टू अ वॉटर, बट यू कॉन्ट फोर्स इट टू ड्रिंक म्हणटा अशें. सो तुमकां सगळे स्किमी आसा तुमकां, बिकॉज सी आमचें पॉप्युलेशन इतलें आसा, आमकां सगळ्यांक जॉब्स मेळपाक डिफिकल्ट. सो थोडे सेल्फ एम्प्लॉयमेंट, खुबशे इनफॅक्ट सेल्फ एम्प्लॉयमेंट जावपाकच जाय. आतां इनोव्हेशनाक गव्हर्मेंट हे करता की तुम्ही नवीन कितें हाडात. आतां चायना कशें आसा तशें तुम्ही नवीन इनोव्हेशन्स हाडात. तुमकां टेक्नॉलॉजी आसा, तुमकां सीड फंड आसा, ते सगळे तुम्ही घेवपाक जाय. आनी चलयो आसा, खूब शिकिल्ल्यो आसा, पण त्या मेंटॅलिटी आसा वॉट आय हॅव सीन आतांच्या जनरेशनान इज ओन्ली जॉब्स, ऑर ते रेस्ट्रिक्ट देमसेल्फ टू ट्रेडिशनल सेक्टर म्हणटा. इनफॅक्ट हांवें जेन्ना कोर्स केल्लो फ्रॉम बँगलोर, हांवें जेन्ना बँगलोर बॉम्बेची बायलां किंवा रेस्ट ऑफ इंडियाची बायलां, ती सगळे न्यू एज टेक्नॉलॉजीज, न्यू एज इंडस्ट्रीन भितर आशिल्ली. पण आमची गोंयची वॉट आय नोटिस्ड की बेसिकली ती ट्रेडिशनल आणि हँडलूम आणि ते नॉर्मल, सगळ्यांची बेकरी, सगळ्यांचे फूड इंडस्ट्री, सगळ्यांचे ते कपड्यांची इंडस्ट्री. आय वूड वॉन्ट सीमाबाईज कमेंट ऑल्सो, बिकॉज शी इज अ प्रोफेसर इन अ कॉलेज. आणि आम्ही पळयता की एक गजाल, ऑफकोर्स एंटरप्रेन्युअरशीप भुरगीं येनात, बट ऑल्सो अबाउट जॉब्स. ज्या तरेचे जॉब्स आयच्या भुरग्यांक जाय, म्हणजे हांव म्हणटा ITS कितल्योश्योच चलयो आमकां हैदराबाद, बँगलोर हांगा थंय दिसतात. डू गोवा हॅव दॅट सिस्टम, म्हणजे IT सिस्टम किंवा IT हब्स किंवा अशा तरेची इंडस्ट्री गोंयान आसा काय कितें? कारण दीस इज नॉट ओन्ली अबाउट जेंडर. म्हणजे हांव हांगा थोडोसो जेंडर फाटल्यान घेतलें की टोटल यंगस्टरांचे आपूण जावन कितें तरी सुरू करपाची घडये आमकां खंय तरी दिसता आसत. पण जॉब्स म्हणटा आसतना नॉट रियली गव्हर्मेंट जॉब्स, बट प्रायवेट सेक्टराचे जॉब्स हाडप ही बी सरकाराची एका तरेन जबाबदारी न्ही. ते येतात काय कितें?
Yeah, let's take her comment and Sorry, then go back you to- want to speak? You speak. No problem. No, one very important thing what I noticed, but budget धाडलो म्हाका टायम मेळो ना, Yeah. पूण हांव budget allocation पळयतालें आनी since I'm was a teacher by profession आनी ते पयलीं पळयलें जाल्यार for skilling teachers beneficiary zero. आतां आमी टिचरांक तर स्किलिंगाक तर आमी टिचरांक स्किल करिना, ती भुरग्यांक कितें सांगतली? वॉट डिरेक्शन विल दे गिव द चिल्ड्रन? ओके, सो हे जे तुजें कितें प्लॅनिंग आसा म्हणजे तुजें एवरी डिपार्टमेंट आतां कित्याक हे बजेटान 56 डिपार्टमेंट 56 डिपार्टमेंटांक भुरग्यांक कितें स्कोप आसा हें तांकां जाणी जावपाक जाय. बरोबर. सो तुमचे जेन्ना स्किलिंगूच जायना आनी तुमी भुरग्यां मेरेन पावत ना जाल्यार जातलें कशें? बरोबर. इवन समथींग एल्स देर वॉज अ स्किलिंग एंड एम्पावरमेंट बजेट ना. पण आताच्या So- बजेटान आसा हा. 1000 बायलांक वेव केला फॉर ITI स्किलिंग दे स्पेशल. That now for under ITI, I was talking about teachers. Yeah. teachers. I was talking about teachers because fee a waivers. teacher is the Yeah. one who Yeah. gives their information. Yeah. Okay. दुसरी गजाल हांवें पळयला बिकॉज ऑफ ट्रेनिंग स्किलिंगाक लागून एड्युकेशन डिपार्टमेंटान ना हितून असेल. झिरो बेनिफिशियरी At least the numbers say so, but आय हय. एम ओनली रिफरिंग टू दिस हय, हय. and that was a quick glance. Yeah. दुसरी गोष्ट म्हणजे की आमी बिकॉज आय एम ऑल्सो इन अदर मुवमेंट्स गोवा बचाव अभियान आनी आमी म्हणटा प्लॅनिंग करप सामकें इम्पॉर्टंट. द प्लॅनिंग हॅज टू हॅपन. Planning for sustainable development has to happen from the village level, Grassroots. local बरोबर. bodies That's as per 73rd and Something. 74th. Okay, Something. आणि हे जे जाणीव लोकांक दिवपाक प्लॅनिंग म्हणजे कितें ओके आनी सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे कितें ही म्हायती लोकांक आसपाक जाय. ओके, ती सुद्दां हांवें चॅक केला की ट्रेनिंग ऑफ ऑफिशियल्स अँड स्किल्स झिरो बेनिफिशरी. तुमी लोकांक शिकोवचे ना जाल्यार लोक कशे हे करतले? बरोबर. ओके, सो दीज आर व्हेरी की कितें म्हणटा आमी गेम Sectors चेंजर्स. which- बरोबर, ओके, बरोबर. सो आमकां कितें जाय तर आमी क्लियर ना. आमी कितें करता एक मॉडल आहा आनी वी आर सेइंग यू फिट इन दिस मॉडल. बट इफ यू गिव एन ऑपॉर्च्युनिटी टू पीपल टू प्लॅन ओके आणि अंडर द 73rd and 74th amendment the local bodies have to plan. आता 2008 रुल्स येयला. आतां आमी हालीं 2025 तो ऍक्ट आमी आतां स्पेशल प्लॅनिंग घातला हितून पंचायतीन. तितून 21 सेक्टर्स दिल्या. ओके, and that information from each department has to go to the village. Okay, and then the village will decide because तुमचे experts सांगतले कितें कितें आसा ते, and that is how you will going to plan your village, and the plans are made like that. So it is both your land, what your resources are available, what your human resources are there. Okay, and you depending on the opportunities available, you do your skill training. No, automatically everybody finds a place because one person can't do everything. So this planning is not happening. And that's why we are not getting this, lot of people from Goa, like now we are interactive, they have such out of the box ideas, but they need that space to, as you're saying, ecosystem to Right. grow. Yeah. And these are the basic changes first you need to make. And here, and even we have been making this demand that a budgetary allocation has to be there. Because if you don't train people, how are you going to reach out to people? Exactly. Seema bhai, Yeah, if there are actually, opportunities for yeah, children, and also about the skill uh, training. Like we hear so much happening around in education Yeah. sector. Actually, see, as I would also agree with Pallavi. From government side, there has been initiative. I mean, we cannot completely negate the things. Like say for example, आता कन्वर्ज म्हणून केले वता. बरोबर. प्रत्येक कॉलेजीन हायर एज्युकेशनानसून बरेच एफर्ट्स घेतले वता आणि तातूनसून भुरग्यांपर्यंत हे एंटरप्रेन्युअरशिप अँड इट्स इम्पॉर्टन्स अँड वॉट कुड बी डन खूपशे टॉपिक्स असतात, खूपशी कॉम्पिटिशन्स केली वता. सो एफर्ट्स आर इन. पण म्हाका कितें दिसता की आय स्टील फील आय गो बॅक टू अगेन द सेम थिंग वॉट आय एम सेईंग की आमचो मायंडसेट आसा पळय तो चेंज जावपाची खूब गरज आसा. कितें आसता समहाव विमेन आर रिस्क अवर्स. सो रिस्क घेवपाची तयारी जशी बायलां मदीं ना तशी चलयां मध्ये डेफिनेटली आसची ना बिकॉज चलयो आर ओनली द इनिशियल स्टेप्स. बरोबर. So another reason which I feel is, and I feel this in the college also as I'm teaching for last 34 years, and there is a lot of transition happening, but
security and safety I feel is something that still is there. So even जेन्ना कॉलेजीन कितेंय प्रोग्राम्स आसता तेन्ना पेरेंट्स आर स्टील वरीड की बाबा आमच्यो चलयो केन्ना घरा पावतल्यो बरोबर. केन्ना येतल्यो. इवन आमी तांकां फील्ड ट्रिपार व्हरतात तांकां कितें इंडस्ट्री दाखोवंक व्हरतात आमकां तेंच्या कडल्यान अंडरटेकींग येवचें पडटा पेरेंट्सांक कॉल करून सांगचें पडटा पेरेंट्सांक फोन करून सांगचो पडटा आमकां तांकां बाबा उशीर जाता वी हॅव टू अकंपनी देम. Yeah. So these are the things which are still there. So if you ask me, and another thing I need to also, being a academician, I have to tell you, when we look at gender responsive budgeting, there are 3 ways how we should look at it and the implications for women. One is there is 100% women oriented budget. So that budget is directly for women. So these schemes which we are talking about, maybe Ladli Lakshmi or this direct what is given. There's yet another impact that is indirect. Like say for example, allocation may be for health, but like say for example in Goa, there may be allocation for cancer because cancer cases are increasing. But in that, 26 to 27% cases are breast cancer cases which are women. बरोबर. So indirectly also there is somewhere allocation from the budget. And there is also third one which we need to know, which looks to be neutral, but actually maybe also having positive impact for women. For example, when the government is constructing roads, actually when these roads are reaching to the village, roads have nothing to do with women if you look at it from from a third perspective. बरोबर. But when you look at it, because रस्ते जातात, चलयो खंय तरी स्कुलांसून किंवा प्रायमरी स्कुलांसून हायर सेकंडरीन पावतात किंवा हायर सेकंडरीसून कॉलेजीन पावतात कॉलेजीसून युनिव्हर्सिटीन पावतात बरोबर. खंय तरी त्यो PhD करतात. सो आय फील ते इम्पॅक्ट सुद्दां मेजर करप खूब जरुरी आसता. सो वेन वी आर लुकिंग एट जेंडर रिस्पॉन्सिव बजेटींग जी आमी नॉर्मली आमी जे पळयता कितलें एलोकेशन जालें बायलांक, आय थिंक वी शूड नॉट लुक एट इट ओनली फ्रॉम दॅट पर्स्पेक्टीव. सो दॅट वे एवरी टायम अटॅकिंग द गव्हर्मेंट may not be the solution. We'll have to look at it from this perspective also. And as I said, I still would harp on saying that सगळ्यात महत्वाचे what is important is changing the mindset of everybody. I want to respond I'll to what give you Seema last said. 2 minutes because माझा time संपला. No, So I'll give final I want to statement. make an important point. When we say attack the government, आम्ही जेन्ना feedback दिता governmentak, that is perceived as attack. आणि मागीर आमकां जे कोण फिल्डार कामान those who are working, you don't get the what you call it, the desired results. Okay, आता just take for example the pink force. आता pink force was meant directly for safety म्हणला म्हणून म्हाका ती याद येयली, was meant for women. Now आता आमचे कडेन जितले केसीस येता आमी रातचे फोन केले देडाक मेल पुलीस येयली, हांवें म्हणलें बायलो पुलीस खंय आसा, ना पिंक फोर्स खंय आहा, ना पणजे आसा. दिस इज इन वन केस इन नॉर्थ गोवा. सो तो implementation जाता आसा pink force, it was meant, it's a good thing meant for safety of women. So this woman couldn't go for medical because she didn't have she didn't want to go with the mail to GMC at 1:30 in the night or 2 o'clock in the night. So safety so issue येता. So mindset. So mindset and this is also availability. आता scheme केली, pink force केलो, पूण ते पावले ते बायलेक, सो तेजी इव्हॅल्युएशनूय जावपाक जाय. हर एक स्कीम तूं आमचे ते लाडली लक्ष्मी पळय, वी हॅड सर्टन क्रिटिक बिकॉज सम प्लेसीस इट वॉज गोईंग अगेन्स्ट her interest. Maggie's and And I certain think government mindset. made the change. Change. Also. They Yes, made the yes, change. yes. Marriage, it came to So education. the government's mindset has to change. When people are giving you feedback, and this is our taxpayers' money, you have to listen to us. Whatever we are saying shouldn't be taken as criticism. Okay, True. and then only you will be able to make some progress. बरोबर. सरकाराचो मायंडसेट चेंज जावपाकूच जाय. आनी म्हाका दिसता सरकार म्हणटा आसतना जे बसल्यात वयर सरकार म्हणून तेय बी आनी जे सरकार घडयता ते आमी बी, हे सगळ्यांनी मिळून जर हो मायंडसेट चेंज जालो जाल्यार म्हाका दिसता जेंडर बजेट किंवा जेंडर एलोकेशन जाका आमी म्हणटा ताजो खरो पुरेपूर फायदो जातलो आनी तो जावचो अशी आस्त आमी ह्या वेळार बाळगितात. तुमी पळयत रावात पडसाद, तुमी पळयत रावात द वॉयस फॉर गोय. The Voice for Goy.